इथून त्यांना घेऊन जाण्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी भाजपाच्या वतीनं करण्यात येत आहेत। आणि आता सुहाना भदाडे असं त्यांचं नाव आहे। दादा त्यांचं नाव काय? सुहाना राम भदाडे, सुवर्ण प्रभाग क्रमांक 22। प्रभाग क्रमांक 22 मधून ह्या सुवर्णा आहेत, ज्या इच्छुक होत्या, मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्या या ठिकाणी नाराज आहेत आणि त्यांनी थेट नाराजी या ठिकाणी व्यक्त केली। याच महिला आहेत ज्या अतुल सावे यांच्या घरी होत्या, तिथेही त्यांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली होती। तिथून त्या इथपर्यंत पोहोचल्या आणि आता इथे देखील मोठ्या प्रमाणावरती अनेकांनी नाराजी या ठिकाणी थेट व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि गेल्या तासाभरापासून भाजपाच्या कार्यालयाबाहेर अशा पद्धतीचा राडा सुरू आहे आणि इथे पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, एकाने अंगावर रॉकेल पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्याला आवरला आणि आत्ताची ही स्थिती आहे। आता आपण भाजपाच्या कार्यालयाबाहेरची ही स्थिती आहे आणि भाजपाच्या कार्यालयाबाहेर काही महिलांनी ठिय्या द्यायचा प्रयत्न केला, जुन्या कार्यकर्त्या आहेत त्या या ठिकाणी नाराज झाल्या आणि आत्ताही आपण पाहिलं तर या महिला आहेत हे या ठिकाणी नाराज आहेत आणि प्रचंड गोंधळ भाजपाच्या प्रचार कार्यालयाबाहेर या ठिकाणी सुरू आहे। नाराजींचा या ठिकाणी रोष आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि नाराजीचा रोष भाजपाच्या कार्यालयामध्ये गेल्या तासाभरापासून सुरू आहे आणि प्रचंड गोंधळ आणि तणावाचं वातावरण भाजपाच्या प्रचार कार्यालयाच्या बाहेर आपल्याला गेल्या तासाभरापासून निश्चित पाहायला मिळते। अनेकांनी या ठिकाणी रोष व्यक्त केलेला आहे आणि कृष्णा, साधारण गेल्या 9 वर्षांपासून राज्यामध्ये या निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी या आशेने आपापल्या प्रभागांमध्ये या सगळ्यांनी जीव तोडून काम केलंय, पण उमेदवारी आता मिळत नाहीये, त्यामुळे हा सगळा नाराजीचा सूर आपल्याला दिसतोय, नाराजी उफाळून आल्याचं आपल्याला दिसतंय। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतरची बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये भाजपचे